लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय। हे झालं नाही तर दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा लाभ बंद होणार आहे आणि त्यामुळे ई-केवायसी करण्यासाठी महिलांची धावपळ होते। अनेक भागात तर साधं नेटवर्क सुद्धा नाही आणि त्यामुळे या लाडक्या बहिणींना कशा प्रकारे तारेवरची कसरत करावी लागते बघूया हा रिपोर्ट। आपण भारत मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढवू, पण केवायसी ही करावीच लागेल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे सांगितलंय की लाडकी बहीणसाठी ई-केवायसी करावीच लागेल। बरं, ही केवायसी कशासाठी हेही दादांनी सांगितलंय। अडचणी येत असतील तर अशा पद्धतीने आता लाडकी बहीण योजना आणली, ही जवळपास सप्टेंबर ऑगस्ट मध्ये आणली। मला वाटतं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला स्थगिती ठेवलेली होती, परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकडे जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून हे केवायसी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय। त्यामध्ये आपण भारत मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढवू, पण केवायसी ही करावीच लागेल। अजितदादांनी म्हटलं खरं की केवायसी करावीच लागेल, मात्र ही केवायसी करताना लाडक्या बहिणींची मात्र तारांबळ उडतीये। कधी सर्व्हर डाऊन असल्यानं तर कधी OTP वेळेत न आल्यानं लाडक्या बहिणी त्रस्त आहे। बरं, या साऱ्या समस्या तिथं आहेत जिथं मुळात नेटवर्क आहे, मात्र जिथं नेटवर्कच नाही तिथं समस्या आणखी बिकट आहे। या सगळ्या सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत। मग या लाडक्या डोंगरावर काय करतायत तर त्या नेटवर्क शोधतायत। या महिला नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेलं धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील खर्डी खुर्द या गावातल्या आहेत। त्यांच्या गावात नेटवर्कचा पत्ताच नाहीये। नेटवर्क नाही म्हणून काही ई-केवायसी शिवाय त्यांना लाभ मिळत राहणार आहे का? तर नाही, त्यांच्याही ई-केवायसीची अपेक्षा सरकारला आहेच। म्हणून या लाडक्या बहिणी दिवसभर गावाजवळच्या डोंगरावर जाऊन बसतायत आणि ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही लाडकी बहिणीची केवायसी करत होतो, परंतु नेटवर्क कमी असल्या कारणाने केवायसी पूर्ण होत नाही आहे महिलांची। आणि काही ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर OTP येत नाही आहे त्या वेबसाईटला। म्हणजे लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर आपण महिलांचा आधार नंबर टाकतो। आधार नंबर टाकल्यानंतर OTP ही 15-20 मिनिटांनी येते, तोवर ती जी वेबसाईट आहे ती बंद होऊन जाते। या गावात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तरी शासनाला विनंती आहे की या खर्डी खुर्द या गावात नेटवर्कची सुविधा करून द्यावी आणि इकडचे जे महिला आहेत त्यांची केवायसी पूर्ण होईल। नेमक्या काय समस्या या महिलांना भेडसावतायत आपण ते पाहूया। ई-केवायसी प्रक्रियेसाठी जलद इंटरनेट आवश्यक। गावात इंटरनेट चालत नाही। इंटरनेटसाठी नर्मदा काठावरील उंच डोंगरावर जावं लागतं। डोंगरावरही नीट नेटवर्क मिळत नाही। मोबाईल झाडाच्या फांदीवर काठीला बांधावा लागतो। इतकं करूनही अनेकदा वेगवान इंटरनेट मिळतच नाही। इंटरनेट मिळालं तर सर्व्हर डाऊन, OTP वेळेत न येणं या समस्या उद्भवतात। अजितदादा बोलताना म्हणालेत की आम्ही मुदतवाढ देऊ, मात्र ई-केवायसी करावीच लागेल। पण केवळ मुदतवाढ देऊन भागणार नाहीये, तर राज्यातल्या अशा अनेक दुर्गम भागात जिथं नेटवर्कही व्यवस्थित नाही तिथल्या लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी साठी काही विशेष उपाययोजना करणं गरजेचं आहे। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।